वर्ण व त्यांची उच्चारस्थाने यावर सुद्धा हमखास प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर बघा, ओष्ठ्य वर्ण कोणता, दंत्य कोणता, दंत तालव्य कोणता, तालव्य कोणता आणि कंठ कुठला वर्ण आहे. बघा मित्रांनो, जे विद्यार्थी नवीन असतील त्यांना माहित नसेल कदाचित, त्याची एक चाल आहे मित्रांनो, म्हणजे ओळखण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. कसं ओळखायचं बघा. आता बघा, ओष्ठ्य वर्ण कसं ओळखायचा. आता ओष्ठ्यात मला सांगला मी, ओठाला ओठ लागतात, पण आपल्याला एवढंच माहित आहे प प प याला ओष्ठ म्हणतात. पण बघा, उ उ आणि प प प म त्याला म्हणतात ओष्ठ्य. तर ओळखायचं उ उ प नाम ओष्ठ्य, उ उ प नाव ओष्ठ्य. याचं नाव काय आहे? ओष्ठ्य. ते लक्षात ठेवायचं तरी काय मित्रांनो, उ उ प नाम ओष्ठ्य म्हणजे काय, उ चं 2 झाले अक्षर, त्यानंतर पची पूर्ण लाईन आली याच्यामध्ये, ते झालं ओष्ठ्य. त्यानंतर बघा, दंत्य ओळखायचं आपल्याला. याची बघा चाल काय, लुत लश. लुत तच्या रांगेमध्ये न पर्यंत पूर्ण आले आणि हे लश काय आले, हे दंत्य. दंत्य वर्ण मित्रांनो. बघा कसे चालायचे, लुत लश दंत्य, उप नाम ओष्ठ्य, लुत लश दंत्य. त्याच्यानंतर बघा, दंत तालव्य. आता दंत तालव्य ओळखायला सोपं आहे मित्रांनो. दंत तालव्य आणि तालव्य हे 2 प्रकार, च छ छ ज. याचा उच्चार जर अ सारखा आला तर त्याला म्हणायचं दंत तालव्य. जसं बघा, जंत हा शब्द आहे मित्रांनो. जचा उच्चार जंत म्हणतो की आपण जंत म्हणतो, जंत म्हणतो की नाही. जचा उच्चार बघा, अ त्यामुळे उच्चार काय आलेला, ज अ चा उच्चार आला. बघा, जावाई याचा उच्चार सुद्धा अ सारखा आलेला आहे, म्हणजे दंत तालव्य झालेला आहे. त्यानंतर बघा, जमात. काय जमात म्हणतो आपण, जमात. हे झालं दंत तालव्य. याचा उच्चार, चारही जे अक्षर आहेत आपले च छ ज त्र, याचा उच्चार करताना शेवटी जर अचा उच्चार होत असेल त्याला म्हणतो दंत तालव्य. आता बघा, तालव्य वर्ण च छ हेच वर्ण खाली आले आहेत, पण याचा उच्चार होताना जर यासारखा जर उच्चार होत असेल शेवटीचा, तर त्याला म्हणायचं तालव्य वर्ण. जसं बघा, चम्मच. आता चम्मच म्हणतो की चम्मच म्हणतो आपण, चम्मच म्हणतो की नाही. म्हणून याचा उच्चार करताना जर याचा उच्चार झाला त्याला म्हणायचं तालव्य वर्ण. बघा, त्याच्यानंतर बघा, आता लक्षात ठेवायचं बघा, इ इच यशा नाम तालव. बघा, इ आलं याच्यामध्ये. लक्षात ठेवायचं ठीक आहे मित्रांनो. बघा, जे नवीन विद्यार्थी त्यांना माहित नसेल कदाचित, जुन्या विद्यार्थ्यांना माहित आहे कसं लक्षात ठेवायचं ते. यावर हमखास प्रश्न विचारले जातात. इच आता सहज रांगाचे सर्व आले. इच यशा नाम तालव. तालव म्हणजे काय, तालव्य. इ आलं चरांगाचे पूर्ण आले आणि यश हे आणि श हे आले तालव्य मध्ये. ठीक आहे. नंतर मग कंठ. बघा, अकुह